आता तुम्हाला अजून एक सांगायला मी याचा आपण तुम्ही एक एक नामचं प्रकरण सॉर्ट आउट करा. याच्या ज्या लोकांनी डिले केला त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. त्याचा आम्हाला अहवाल द्या रे. नाव काय पुसाद कृषी कार्यालयात बियाणे वाटपात सावळा गोंधळ. भाजप किसान मोर्चाच्या दणकानंतर अधिकाऱ्यांकडून 3 दिवसात कारवाईचे आश्वासन. पुसद राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन, तूर, मूग व उडीद बियाण्यांचे वाटप सुरू असताना पुसद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मात्र या प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. फार्मर आयडीच्या लॉटरी पद्धतीनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे न देता कार्यालयाचे हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात असल्याच्या तीव्र तक्रारी भाजप किसान मोर्चाकडे प्राप्त झाल्या होत्या. शेतकऱ्यांची अडवणूक आणि वजनात घट. मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांना तासांतास ताटकळत ठेवून वैतागून परत जाण्यास भाग पाडले जात होते व त्यानंतर हा लाभ मर्जीतल्या लोकांना दिला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. कोपरा येथील लाभार्थी देवानंद चव्हाण यांना हेक्टरी 75 किलो बियाणे मिळणे अपेक्षित असताना केवळ 60 किलो बियाणे देऊन त्यांची उघड लूट करण्यात आली. तसेच बोरगडी येथील पात्र लाभार्थी केशवराव शिंदे अर्ज क्रमांक 26270003091886 यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बियाणे नाकारण्यात आले. कृषी सहाय्यकांचे दावे फोल ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. किसान मोर्चा आक्रमक, अधिकाऱ्यांची धावपळ. या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य महेश नाईक, जिल्हाध्यक्ष आनंदरावजी चिकणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा महामंत्री ओमप्रकाश शिंदे, विनोद जिल्हेवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांना थेट धारेवर धरले. 3 दिवसात कारवाईचा अल्टिमेटम. किसान मोर्चाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित लाभार्थ्यांना बियाण्यांचे परमिट वितरित केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर पुढील 3 दिवसात कडक कारवाई करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले. कृषी मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा. कारवाईत चालढकल झाल्यास थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे अधिकृत तक्रार केली जाईल. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीत शेतकऱ्यांचा छळ खपवून घेतला जाणार नाही असा इशारा किसान मोर्चाने दिला आहे. आता या भ्रष्ट कारभारावर कृषी विभाग काय कारवाई करतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. परमिट मिळण्यासाठी किसान मोर्चाच्या स्टेट लेवल पासून तर तालुका लेवल पर्यंतच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना इथे यावं लागलं. त्यावेळेला विभागीय कृषी अधिकारी आणि त्यांच्याकडे 2 पद आहेत. या साहेबांनी आता त्यांना परमिट इश्यू केल्या. यानंतर या पद्धतीचा ढेपाळलेपणा स्वीकारला जाणार नाही. माझा मूलभूत प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा की मी एक शेतकरी असून मला कुठल्याही प्रकारे यांच्या यंत्रणेमार्फत निरोप नाही आहे. माझे वडील आज 80 वर्षाचे आहेत आणि त्यांना सुद्धा निरोप नाही आहे. तर या ढेसाळपणाबद्दल यांनी लिखित आम्हाला द्यावा आणि कोणावर काय जबाबदारी निश्चित केली याचा 3 दिवसामध्ये अहवाल द्यावा. या अहवाल घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे आणि सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार.